तर मित्रांनो नमस्कार। आज आपण कोरेगाव हिंद केसरी मैदानात आहोत आणि आज नुकत्याच 7व्या गटात आपले राहुलभाई पाटील आडोली कल्याण यांचा आपला सर्वांचा लाडका बिंजोडचा बेताज बादशाह म्हणून ओळखला जाणारा आपला मथुर गट पास झाला आहे आणि त्याच्यासोबत पळाला आपला सर्वांचा लाडका आदत किंग राजा। तर भाई नमस्कार। पहिल्यांदा आपल्याला काय सांगाल, आजचं मैदान गट पास झाला आपला मथुर, काय सांगाल? कोरेगाव हिंद केसरी मैदानामध्ये ना जिथे इथे हिंद केसरी मैदान होतात तिथे खूप पळायची इच्छा असते आणि भरपूर दिवसापासून नियोजन चालू होतं राजाचं आणि मथुरचं। आज नियोजन जुळून आलं आणि चांगली गाडी पळाली आणि गटपास केला, आनंद आहे। नक्कीच आदत किंग राजाला निवडण्याचं कारण नक्की याच्या मागचं कारण काय? म्हणजे आदत मध्ये मथुर जास्त पळतोय कारण की एवढं मला माहित आहे का आदत जेवढा किती पळू द्या त्याला उचलूनच नेणार 100%। कुठेतरी त्याला चढओढ करणार मथुर, नाहीतर लेवलचा बैल असला तर मग ते लेवल मध्येच पळत राहतो, पण आदत असल्यानंतर आदतला घेऊन जातो, बरोबर त्याच्या ताकदीने उचलून नेतो जोरावर। नक्कीच आपल्यासोबत शाकीरबाई पण आहेत, काय सांगाल शाकीरबाईंबद्दल? काय सांगाल, कसं काय म्हणजे आनंद वाटला शाकीरबाई सोबत पळून, कारण की या बैलगाडा क्षेत्रामध्ये पण एक मुस्लिम समाजामध्ये माणुसकी आहे आणि आदर आहे। ते सुद्धा आज आपल्या नंदीला देव मानतात आणि त्यांच्या दावणीला सगळेच चांगले टॉपचे 3 बैल आहेत। 3 बैलांचा चांगला मला अनुभव आहे आणि त्यांना पळताना बघितलाय मी। चिमण्या झाला, वापस राजा झाला आणि दुसरा काय सम्राट झाला। चांगले बैल आहेत आणि आनंद आहे का ते पण एकदम फॅमिली सोबत, त्यांचे लहान बाळापासून पूर्ण त्यांचे ज्येष्ठ असतील घरातले सगळे त्यांना प्रेम लावतात, जीव लावतात। व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघत राहिलोय त्यांचा एवढाच का या शर्यती क्षेत्रामध्ये त्यांना खूप यश मिळो हीच ईश्वर चरणी प्रार्थना करतो। नक्कीच दादा, आता एक मानाचं कोरेगाव हिंद केसरीचं मैदान आहे आणि तुम्ही मथुरच्या चाहत्यांसाठी कधी जेव्हा वेळेस मोठं मैदान असेल त्यावेळेस तुम्ही मथुरला त्या ठिकाणी आणत असता, चाहत्यांना तुम्ही कधी नाराज करा आणि मथुरनं पण आजपर्यंत कधी नाराज केलं नाही। कोरेगाव नंतर मानाचं मैदान हिंद केसरी बोललं तर कोरेगावच आहे सध्या, मग त्याच्यामुळे या मैदानाला पळायची म्हणजे मजा वेगळीच आहे आणि आनंद सुद्धा आहे, कारण की चाहत्यांना पण वाटतं का घाटावर आला पाहिजे। आमचं घाटावरचं नियोजन नव्हतं पण चाहते पण खूप हे करायचे, मेसेज वगैरे करायचे, कॉल करायचे, मग ते चाहत्यांना पण कुठं नाराज नाही करता येत आणि हिंद केसरी मैदान असल्यामुळे अजून आनंद वाटतो किताबासाठी पाहायला। आणि दादा, आता समीर भाई यांच्याकडे आपला मथुर या ठिकाणी असतोय, समीर भाई यांविषयी काय सांगाल? काय सगळे आमचा ग्रुप आहे, एक फॅमिली सारखा ग्रुप आहे आणि सगळ्यांचा आदर आहे माझ्या मनामध्ये। जसा ते माझा आदर करतात तसा मी करतो, त्यांच्या विश्वासाने त्यांच्या भरोशावर इकडे मथुर पाठवतो। धन्यवाद। शाकीरबाई काय बोलणार? शाकीरबाई गाडी आज कशी पळाली? आज गाडी काय सांगाल? बिंजोडचा बादशाह आपला मथुर होता आणि आपला आदत किंग राजा होता, कशी पळाली आज गाडी? गाडी एकदम चांगली पळाली आणि मथुर पण छान आहे पळाला, जागेपासूनच शिस्तीला गाडी घेऊन पळत होता, कारण इकडे तिकडे डोली दिलीने गाडी लई शहाणा बैल पळतो। आज आणला त्यामुळं कळाला बैल खरोमर लईच बैल राजा बैल आहे। मथुरचं जेवढं तारीफ केली तेवढी कमी, आज गाडी आणल्यावर कळत होता। शाकीरबाई, कुठेतरी मथुर एक असा बैल आहे की ज्या बैला बरोबर पळण्यासाठी कितीतरी दिवस लोक वाट बघत असतात। हो आणि सामान्य बैलगाडी मालकांची ज्यावेळेस आपण बोलतो त्यावेळेस तुम्हाला एक गोष्ट सांगतो, जेव्हा मी बोलत असतो त्यावेळेस आपण विचारत असतो की तुम्हाला कोणाबरोबर पळायचे, प्रत्येक जण म्हणत असतो की आम्हाला मथुर बरोबर पळायचे। तर त्याचं कारण मित्रांनो एकच असतं की ते स्पष्टपणे सांगतात या बैलगाडी क्षेत्रामध्ये एकमेव व्यक्ती अशा आहेत की राहुलभाई आजपर्यंत कधी वायदी घेतली नाही, कधी घेणार नाहीत। ज्याचा बैल पळतो त्याच्यावर मथुर हा 100% पळतो, त्यामुळे प्रत्येक बैलगाड्याची मालकाची इच्छा असते की मथुर आपल्याबरोबर एकदा तरी पळावा आणि तो आज तुमच्या राजा बरोबर पळाला, काय सांगाल? राजा बरोबर पळाला, लय आम्हाला पण सगळ्याला आनंद आहे, गावाकडे पण सगळे लवी बघते आज मथुर सोबत पळणारे राजा आणि लय मोठं नाव होणार आहे आज एवढा मथुर सोबत। हिंद केसरी मैदानामध्ये तुम्ही आज मथुरच्या गाडीवर बसला, काय सांगाल? मथुर, कारण सगळ्याची अपेक्षा राहते मथुर बरोबर, मथुरची गाडीवर हाणाला बसावा ड्रायव्हर पण, आणि आज आम्हाला योग आला मथुरची गाडीवर बसा। राहुल दादा तुमच्या बरोबर आहेत, राहुल दादाविषयी काय सांगाल? बाईचं जेवढी तारीफ केली तेवढी कमी, बाई राजा माणूस आहे। बरोबर, हा नक्कीच आपण सांगितलं काहीच होणार नाही, सगळे पब्लिकला माहिती बरोबर काय व्यक्ती म्हणून। बरोबर, हो नक्कीच आज तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा मैदानासाठी भाई, तुम्हाला पण शुभेच्छा। नक्कीच आपला मथुर गुलाल घेऊन जाईल, तुम्हाला शुभेच्छा। धन्यवाद।